नमस्कार मित्रांनो, जळगाववरून आज आम्ही महाकाल मंदिराकडे निघालो आहोत. सोबत आहेत आपल्या योगेश आणि बालाजीराव साहेब. बालाजीराव साहेब हाय करा. काय वाटतं तुम्हाला महाकालेश्वरला जायला? कसं वाटतं? एकदम मस्त वाटतंय. मस्त योगेश भरून आलेलं आहे माझं. वा, अति छान वाटतंय. अति छान. योगेश भाऊ हो, कसं वाटतंय? अति छान वाटतंय. आणि हे आमचे भक्तिगीत सुरू आहेत गाडीत आणि भक्तिमय वातावरणात एकदम आनंदात निघालेलो आहोत आम्ही महाकालेश्वराला. हर हर महादेव, शंभो पार्वती शिवारा, पार्वती पते. हर हर महादेव, शंभो पार्वती शिवारा, जागृत अन्नपूर्णेश्वर भगवान की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. दत्ता दहीपळे, आवरा लवकर. कसं वाटत आहे सकाळी सकाळी? नंबर एक काय वातावरण आहे, काय म्हणणं आहे? कसं वाटत आहे योगेश दहीपळे? तिथे पण छान. एकदम ओके. छान छान. नाही गंध लावाच लागतो. महाकाल महाराज की जय. वाह, महाकाल कालो के काल, मेरे भोले भंडारी महाकाल. हर हर महादेव, शंभो पार्वती. सेकंद जय श्री महाकाल की जय हो. हर हर शंभो, हर हर महादेव, शंभो पार्वती शिवारा. महाकालच्या नगरीमध्ये उज्जैन येथे आम्ही प्रस्थान करत आहोत. छान आंघोळ्या झालेल्या आहेत. भक्त दत्ता, भक्त योगेश आणि भक्त बालाजी दहीपळे. हर हर महादेव, हर हर महादेव, महाकाल भगवान की जय, महाकाल महाराज की जय. आता आम्ही दर्शन रांगेत थांबलेलो आहोत. महाकाल भगवानांचं दर्शन घेण्यासाठी सकाळी सकाळी भक्तांची गर्दी आहे. सगळं प्रसन्न मंगलमय वातावरण, छान मंदिर नियोजन आहे. हर हर महादेव, शंभो पार्वती शिवा. पहा, महाकाल भगवानांचा परिसर अत्यंत सुंदर काम. आणि MP प्रशासनाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की पहा, घाण वगैरे कुठेच नाही, सगळी साफसफाई आहे. मला हे मध्य प्रदेशचं करावं तेवढं. सकाळचे सूर्याचे किरण कवळे. वा वा वा. सकाळी सकाळी आमचं दर्शन झालेलं आहे. एकदम इथं अतिमय सुंदर जागा ठिकाण आहे महाकालचं. साफसफाई विषयी काय वाटतं आपल्याला? एकदम असं करावं तेवढं कौतुक कमी आहे इथल्या महानगरपालिकेचं, इथल्या मध्य प्रदेश प्रशासनाचं. आणि अपेक्षा आहे किंवा आपले देवस्थान एवढे स्वच्छ आणि सुंदर व्हावेत. तर कचऱ्याचा तुम्ही पाहू शकता, कचऱ्याचा एक असा तुम्हाला कापड वगैरे काही दिसणार नाही, एवढं स्वच्छ. वा 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 वा, मन असं भरून आलंय पाहून. चला, इथे आपण पाहू शकता की बाबाने ज्यावेळेस भगीरथाने तपस्या केली आणि भगीरथाला सांगितलं ब्रह्मदेवाने की ब्रह्मलोकातली जी गंगा आहे ती गंगा अवतरित करायची आहे. तर गंगेच्या प्रवाहाचा वेग एवढा होता की गंगा नदी खाली येणं हे शक्य नव्हतं. म्हणून बाबांनी गंगेला जटामध्ये धारण केले. हे पाहू शकता. हे पहा, हनुमानजीची अप्रतिम आणि सुंदर मूर्ती आहे. इथे महादेवाच्या सर्व 11 रुद्रांचे तसेच सर्व अवतारांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत. जसं विष्णूजी शेषनागावर झोपलेले होते तशा त्याच प्रकारे पहा, सदाशिव जे आहेत तर ते इथे ध्यानात मग्न झालेले आहेत. भक्त योगेश, भक्त दत्तो, कशा वाटताय मूर्त्या? एकदम नंबर एक. जसं विष्णू त्यांच्या ध्यानामध्ये असतात निद्रायोगेमध्ये, तसं महादेवाचं एक रूप आहे, त्याला सदाशिव म्हणतात. ते नेहमी ध्यानामध्ये असतात. महाविष्णू गणाचा अधिपती गणपती. मामा कुठले आहात आपण? पहा, श्री बाबा महादेव, त्यांच्या बाजूला सुदर्शन चक्रधारी धर्मरक्षक श्रीकृष्ण जे विष्णू भगवंताचा अवतार आहेत ते थांबले आहेत. असं वाटत आहेत की विष्णुदेव कृष्ण स्वतः चक्र घेऊन उभा आहे तिथे. आणि त्यांच्याच शेजारी महाकाल यांच्या पत्नी अर्धांगिनी
महाकाली देवी महाकाली उभा आहेत, ज्या दैत्यांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी जाणल्या जातात. भक्त योगेश, आता काय करण्याची इच्छा आहे? आता काय विचार नाही, नाश्ता करू एक वेळेस आणि पुन्हा अजून बाकीचं इकडे देवस्थान करू. चालेल. हे बघा, महाकाल भगवानांच्या समोरच बडा गणपती आहे. तिथे आम्ही आलेलो आहेत. हे पंडित नारायणजी व्यास संस्थापक बडा गणेश मंदिर. हे सांदीपानी ऋषीचे वंशज आहे. कृष्णांनी इथे म्हणजेच उज्जैनलाच आपले 64 कलांचे शिक्षण 64 दिवसात पूर्ण केलेलं होतं. छोटे छोटे देवता आहेत बडा गणेश मंदिरामधल्या. पहा, श्री बाबा महादेव, त्यांच्या बाजूला सुदर्शन चक्रधारी धर्मरक्षक श्रीकृष्ण, जे विष्णू भगवंताचा अवतार आहेत, ते थांबले आहेत. असं वाटत आहेत की विष्णुदेव कृष्ण स्वतः चक्र घेऊन उभा आहे तिथे, आणि त्यांच्याच शेजारी महाकाल यांच्या पत्नी अर्धांगिनी महाकाली देवी महाकाली उभा आहेत, ज्या दैत्यांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी जाणल्या जातात. भक्त योगेश, आता काय करण्याची इच्छा आहे? आता काय विचार नाही, नाश्ता करू एक वेळेस आणि पुन्हा अजून बाकीचं इकडे देवस्थान करू. चालेल. पोटपूजा. हे बघा, महाकाल भगवानांच्या समोरच बडा गणपती आहे. तिथे आम्ही आलेलो आहेत. हे पंडित नारायणजी व्यास संस्थापक बडा गणेश मंदिर. हे सांदीपानी ऋषीचे वंशज आहे. कृष्णांनी इथे म्हणजेच उज्जैनलाच आपले 64 कलांचे शिक्षण 64 दिवसात पूर्ण केलेलं होतं. छोटे छोटे देवता आहेत बडा गणेश मंदिरामधल्या. हे विक्रमादित्य मंदिर आहे. उज्जैनचे राजे विक्रमादित्य, ज्यांनी शकांचा पराभव केला होता, आणि जी कालगणनेची सुरुवात आहे, आपण जे हिंदू कॅलेंडर वापरतो, तर त्या विक्रम संहितेची सुरुवात करणारे पराक्रमी राजे विक्रमादित्य. राजा विक्रमादित्य यांच्या दरबारामध्ये जे प्रसिद्ध नवरत्न आहेत, त्यांच्यापैकी हे म्हणजे बेताल भट. हे न्यायाचारी होते, न्यायामध्ये अत्यंत पारंगत होते. राजा विक्रमादित्य हे नुसते राज्य करण्यासाठी किंवा शकांना हरवण्यासाठी प्रसिद्ध नव्हते, तर सिंहासन बत्तीसी आणि आपण लहानपणीपासून जे विक्रम बेताल गोष्टींचे पुस्तक वाचतो, सुंदर सुंदर गोष्टी, तर त्याच्यासाठी प्रसिद्ध होते. हे त्यांचे दुसरे रत्न अमरसिंह, हे अत्यंत ज्ञानी व्यक्तीमध्ये यांची गणना केली जाते. त्यांना नवरत्नाचा दर्जा प्राप्त झाला, म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा तुम्ही विचार करू शकता. हे जे आहेत, हे शंकू आहेत, तर हे डिबेटमध्ये स्पेशलिस्ट होते. म्हणजे कुठलाही वादविवाद असेल तर त्याच्यामध्ये पराभव करण्यासाठी यांना ओळखलं जातं. अत्यंत जवळचे मानले जायचे ते महाराज विक्रमादित्य. धन्वंतरी, आपण दवाखान्यामध्ये कुठेही गेलो तर ह्यांचा तुम्हाला फोटो आढळेनच. दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल फील्डचे फादर म्हणले जाते त्यांना. आपल्या वेदामध्ये सुद्धा धन्वंतरी यांचा उल्लेख केला जातो, कारण धन्वंतरी हे अत्यंत आयुर्वेदात पारंगत होते. त्यानंतर महाकवी कालिदास यांचा तर उल्लेख करायचे किंवा यांच्याविषयी सांगायची आवश्यकता नाही. संस्कृतचं जे व्याकरण आहे, ते महाकवी कालिदास यांनी लिहिलेलं आहे, आणि शाकुंतल ग्रंथाची रचना केलेली आहे. राजाधिराज महाराज, यानंतर आपण पाहू राजाधिराज महाराज विक्रमादित्य, सिंहासन बत्तीसी, तसेच विक्रम वेताळ. ज्या स्टोऱ्या आपण ऐकतो, विक्रम वेताळ आणि सिंहासन बत्तीसी हे असे पुस्तक आहेत की जर मला मारताना मला जर एखाद्या निर्जन बेटावर जायचं आहे आणि त्या बेटावर काय घेऊन जावं हे जर विचारलं, तर मी विक्रम वेताळ आणि सिंहासन बत्तीसी घेऊन जाईन. कारण त्या गोष्टी अशा आहेत की जसं आपण एखादा कांदा सोलतो, एक परत गेली की दुसरी परत. लहान मुलांना गोष्टी ऐकून इंटरेस्ट वाटेल, मोठे जे माणसं आहेत त्यांना त्याच्यातून ज्ञान प्राप्त होईल, विद्वानांना डिबेटचा विषय मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी ह्या विक्रम वेताळ आणि बेताल बत्तीसीमध्ये आहेत. शकांचा संहार कालगणनेचा सुरुवात करणारे राजाधिराज महाराज विक्रमादित्य. हे वरामिहिर हे अत्यंत हुशार खगोलशास्त्री होते, की ग्रहांची रचना
त्याच्यानंतर ग्रहांचं हे याच्याविषयी भाकीत करणं, ज्या काळात दुर्बीण नव्हती त्या काळात सुद्धा त्यांनी ग्रहांची गती अचूक काढलेली आहे. तर हे वरामीर आहेत, अत्यंत मोठे ज्योतिषाचार्य होते. त्यांनी केलेली प्रत्येक ज्योतिषवाणी सत्य होत होती अशी आख्यायिका आहे. हे वररुची आहेत, जे वेदामध्ये अत्यंत पारंगत असं रत्न होतं. बंधूच होते, घट खरपर हे दोघं बंधू होते. ते दोघं पण नवरत्नात होते. त्यांच्या विद्वत्तेचा आपण सन्मान करूया. सगळ्यात शेवटचं नवरत्न क्षेपणक यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर हे गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते, की त्यांच्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते की त्यांनी जे मुद्रा राक्षस नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे जो महाराज विक्रमादित्यांनी लिहिला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या कार्याचं आणि त्यांनी कसं गुप्तचर यंत्रणा मजबूत बनल्याचं वर्णन आहे. हीच ती जागा आहे, ही ती जागा आहे जिथे बसून सिंहासन 32 या ग्रंथाची रचना झालेली होती. त्या ऐतिहासिक जागा आपण पाहून घेऊ. हे जे सतीचे जे तुकडे पडले होते त्याचे आपण एक तुकडा इथं पडला होता. तर हे एक शक्तिपीठापैकी एक माता हरसिद्धी आहे. आणि इथे पहा, इथे रात्री हे दोन्ही पेटवले, जेवढे दिवे पेटवले जातात, अत्यंत सुंदर नजर असतो आरतीच्या वेळेला. आणि ज्यांना तांत्रिक सिद्धी वगैरे प्राप्त करायची आहे त्या तांत्रिकाला इथे पूजा करावी लागते. तंत्र सिद्धीसाठी एकदम सुंदर हे देवस्थान आहे. आपण प्रणाम करू. ही त्रिभुवनवंदिता क्षिप्रा नदी आहे. इथे रामप्रभू हे 14 वर्षानंतर आल्यानंतर त्यांच्या वडिलांचे जे अंत्यविधी आहेत किंवा अंत्यसंस्कार आहेत हे प्रभू रामचंद्रांनी इथे केलेले होते. म्हणून ह्याला आपण रामघाट सुद्धा म्हणतो. पहा, इथे भक्तजन पूजा करत आहेत. कुणी जे पितृदोष वगैरे आहेत ते लोक इथे येतात. अत्यंत प्रसिद्ध अशी त्रिभुवनवंदिता क्षिप्रा आहे. जय. आपण काळभैरव मंदिर परिसरात आलेलो आहेत. भगवान महाकाल यांचे सेनापती काळभैरव यांच्या मंदिरात आलो. पहा की असं प्रसन्न वातावरण आहे, भाविकांची गर्दी आहे. महादेवांची काळभैरव भगवान काळभैरव हे आपले श्री भगवान महाकाल यांचे सेनापती. त्यांच्यासाठी प्रसाद, फूल आणि मदिरा घेऊन जात आहोत आम्ही. काळभैरव महाराज की जय. काळभैरव मंदिर परिसरात आपण आलेलो आहोत. पहा, सर्वजण भक्त मस्तपैकी मदिरा घेऊन काळभैरव बाबासाठी प्रसाद चढवायला जात आहेत. भक्त योगेश आणि भक्त दत्ता. बालाजीराव साहेब, तुम्हाला कसं वाटतंय महाकालेश्वराला येऊन? महाकालेश्वराला येऊन माझी प्रतिक्रिया आहे, सर्वात मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. प्रभूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि कौतुक करण्यासाठी आज माझ्याकडे शब्दच नाही आहेत. मी निशब्द झालो.